गुड मॉर्निंग यूट्यूब मित्रांनो, बघा आई आज कशाची भाजी बनवत आहे. खिमा. कोणी कोणी खिमा खाल्ला आहे सांगा. त्या खिम्यामध्ये आहेत मटनचे पीससुद्धा टाकले आहेत. बघा आता आई हे घेत आहे मटन. त्याच्यामध्ये तेल कांदा टाकला आहे, हळद मीठ. बघा आता आई पीस घेऊन टाकते. आता बकऱ्याचा खिमा म्हणून सांग. बकऱ्याचा खिमा मित्रांनो हा बघा. पहिले ते शिजवा लागते का आई? मग शिजवून झाल्यावर अद्रक लसूण टाकायचा, हळद. पहिले ती चांगली शिजवा लागणार का? मग मीठ मसाला. ते नाही टाकत का हे पीस? ते नाही का याच्यात ते एक वाटीत घेऊन नाही का त्या टिल्ल्या नाही का पहिले वेगळे शिजवतो रक्ताचं नाही का निघून जाते. का पाहिजे वाटी आणि काढ म्हणून नाही टाकली. वाटी त्या तिकडे आहे ना. धरून ठेव कॅमेरा. तुझा हात दिस दे ठेव. याच्यातच पाण्यातच टाकणार आहे ना मग. बघा मित्रांनो, हे पिल्ले आहे. पिल्ले आता वेगळ्या पाण्यामध्ये उकळून घेणार. तो काळं पाणी निघून जाणार. काय खिमा त्या मटनमध्ये टाकणार. अशा पद्धतीने आम्ही खिमा बनवत आहोत. या मित्रांनो आमच्याकडे जेवायला. सांगा कमेंटमध्ये कुठून कुठून व्हिडिओ बघत आहे आमची. रोज कसं आहे आता, आधी अद्रक लसूण टाकावं लागणार. ते छान भाजून घ्यावं लागेल. नंतर त्याच्यामध्ये तिखट मसाला, दुसरा काळा मसाला टाकावा लागेल. सांबार अशा पद्धतीने मटण बनवण्यात येतं. फॅन लावू का? गरमी होती. किलो भर आणला असं 2 टाइम खा मस्त. आताही मग ठीक आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपण आता कांद्यात खिमा टाकलेला आहे. त्याला छानपैकी तेलात तळून घ्या. गरम पाणी मांडलेलं आहे शिजायला टाकायला. आणि आता आपण रेसिपी बनवणार. ठीक आहे मित्रांनो, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.